नमस्कार मंडळी, मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये। आता गाजरचं सीझन संपलंय, पण तरीसुद्धा बाजारात गाजर भेटत आहेत, तर एकदा ही रेसिपी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। त्यासाठी इथे मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर ते सुकवून घेतले किंवा पुसून घ्यायचे। त्यानंतर अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे। साल काढून सगळे गाजर साल काढून झाले की यानंतर काय करायचं हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या गाजरची साल काढून घेतली आणि खालचा जो भाग आहे तो सुद्धा कट करून घेतला। आता इथे मी चाकूच्या मदतीने याचे असे तुकडे करून घेत आहे। खूप जास्त बारीक करायची सुद्धा गरज नाही, अगदी रफली कट करून घ्यायचं आहे। सगळे गाजर याच पद्धतीने मी कट करून घेत आहे। आता हे सगळे गाजर कट करून झाले की त्यानंतर काय करायचं, गॅसवरती एक कुकर ठेवायचा। त्यामध्ये जवळपास 1.5 चमचा साजूक तूप घालायचे। तूप छान वितळलं की त्यानंतर यामध्ये आपण जे गाजर कट करून घेतले होते ते गाजर घालायचे आहेत। त्यानंतर 1-1.5 मिनिट आपल्याला हे गाजर छान या तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने खालीवरती व्यवस्थित करून सगळे गाजर छान परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे विलायची। इथे मी 2 विलायची जरा टेचून घेतलेली आहे आणि विलायची घातलेली आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता 1 कप दूध घालायचं आहे। खूप जास्त दूध घालायची सुद्धा गरज नाही, कारण की गाजरचं सुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे खूप जास्त दूध नाही घातलं तरीसुद्धा चालेल। 1-2दा व्यवस्थित परतवून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर झाकण लावून मस्त 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण गार होऊ द्यायचा, वाफ निघू द्यायची। त्यानंतर झाकण काढायचं आहे आणि हे गाजर चमच्याच्याच मदतीने असे मॅश करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकतायत अगदी व्यवस्थित मॅश केले जातात। जर तुमचे गाजर चांगले शिजले नसतील तर 1-2 मिनटं किंवा एखादी शिट्टी अजून घेऊ शकतात। त्यानंतर एका कढईमध्ये मी तूप घातलं, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले। ड्रायफ्रूट्स चांगले गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये मी मनुकेसुद्धा घालत आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला जे यामध्ये घालायचं असेल ते घाला किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालणार आहे। त्यानंतर मनुकेसुद्धा छान परतून फुलून गेलेले आहेत। आता त्यानंतर यामध्ये आपण कुकरमध्ये जे गाजर मॅश करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत। व्यवस्थित परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला जे पण थोडं जास्त पाणी आहे ते आटतं तोपर्यंत छान आपण गॅस फुल करून हे परतून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने यातलं सगळं पाणी आटल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर। आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात। इथे मी पाऊण कप साखर घेतलेली आहे आणि ही साखर मी यामध्ये घातली। आता साखर घातल्यानंतर पुन्हा साखरेचं पाणी होईल, तर संपूर्ण व्यवस्थित साखर विरघळल्यानंतर जवळपास हे पाणी आटतं तोपर्यंत आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। अगदी झटपट होतं, जास्त वेळ लागत नाही आणि अगदी परफेक्ट होतो। आता यामध्ये आपल्याला घालायची 2 मोठे चमचा दुधावरची जी साय असते किंवा मलाई असते ती घालायची आहे। घरातच आपण जे दूध येतं त्यावरची जी साय साठवतो त्यातली जी साय मी यामध्ये घातलेली आहे किंवा मलाई यामध्ये घातलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटभर छान ही मलाई व्यवस्थित या गाजरच्या हलव्यामध्ये परतवून घ्यायची आहे आणि आपला गाजरचा हलवा अगदी झटपट होणारा हा गाजरचा हलवा तयार आहे। तर आपल्याला गाजर न किसता सुद्धा गाजरचा हलवा बनवता येतो। तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि अगदी परफेक्ट होतो। पहिल्यांदा सुद्धा बनवणारा अगदी परफेक्ट बनवू शकतो। टेस्टही अगदी सेम लागते, काही बदल नाही। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली तर इतरांसोबत नक्की शेअर करा। चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।